अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि त्या कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले, आता त्याच्यामध्ये कोर्टात गेले, योजना ही फसवी आहे, चुनावी जुमला आहे असं तसं आरोप करत होते। परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादा आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना लागू करायची आणि ही योजना आम्ही लागू केली, तिची अंमलबजावणी केली। आणि मी आपल्याला सांगतो, आताही काही लोक अफवा पसरवत आहेत, पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधी कुणी माईकाला आला तरी सुद्धा कधीही बंद होणार नाही, कारण ती आपण सुरू केलेली आहे। त्यामुळे हे पोटदुखी जे आहे विरोधकांना सातत्याने होत असते, सातत्याने त्यांच्या पोटदुखीला आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे का इकडं? आहे ना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही महाराष्ट्रात आणि मुंबईत मोफत त्यांचं औषध करण्यासाठी केलेलं आहे, फ्रीमध्ये। परंतु तरी पोटदुखी काही जात नाही, आम्ही आपलं काम करतोय, आम्ही विकासाला चालना देतोय। मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प राबवले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या। देवेंद्रजी आता आम्ही पुढे नेत आहेत, टीम म्हणून आम्ही काम करतोय। परंतु या ठिकाणी विकास हा आपला अजेंडा आहे, बाकी सगळ्या गोष्टी तर होत राहतील। परंतु मला आठवतं आहे चिपळूणमध्ये त्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला आहे, जेव्हा पूर आला त्या पुरामध्ये प्रचंड कार्यकर्त्यांचं आपल्या लोकांचं नुकसान झालं, नागरिकांचं नुकसान झालं। तसं हे शहर छोटं आहे, नगर परिषदेचा जीव छोटा आहे। आणि मी पाहिल्यानंतर, मी त्यावेळेस नगरविकास मंत्री होतो, मी संपूर्ण नातूसाहेब ठाणे, नवी मुंबई, पनवेल या सगळ्या भागातली मशिनरी मॅनपॉवर सगळीकडे आणली। आणि चिखल तर एवढा होता, पण त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर इथं लोकांना मदत केली आणि शेवटी ती आपली जबाबदारी आहे। आणि त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील वैद्यकीय पथकं पाठवली, डॉक्टर पाठवले, इथं साथीचे आजार पसरू नये याची देखील काळजी घेतली। शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, आपत्ती येऊ द्या, संकट येऊ द्या, तिथं तिथं हा एकनाथ शिंदे पोहोचलेला आहे। शेवटी आपली जबाबदारी आहे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले, आता मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे। पण शेवटी कार्यकर्त्याची नाळ आपली जुळलेली आहे। आणि उमेश सकपाळ हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, ठाण्याला आनंदगे साहेबांच्या आमच्यासोबत यांनी काम केलेलं आहे। आणि त्यामुळे मी खास त्यांना इथं निवडून द्या म्हणून विनंती करायला आलेलो आहे। आणि मग कोकण हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला आहे, या ठिकाणी कोण काय करतंय आज बघतोय आपण, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकच प्रचार करतोय। देवेंद्रजी एक साईडला करतात, मी एकीकडे करतोय, आणि यामध्ये विरोधक कुठं दिसतच नाहीत। विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे, त्यांनी शरणागती पत्करलेली आहे। खरं म्हणजे लोक पत्रकार मला विचारतात, अरे तुम्ही तिघं फिरताय, बाकी कुठे कोण आहे? बोले काय, आता त्यांनी पराभव मान्य केला असेल, कारण ही महाराष्ट्रातली जनता लोकांच्या बाजूने उभी राहते आहे। म्हणून 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही दिली। आणि अतिशय लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं, त्यामुळे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि तेच आज
तेच चित्र या निवडणुकांमध्ये देखील पाहतोय. आणि म्हणून आम्ही एक विचारधारेने एकत्र आलेलो आहोत. बाळासाहेबांचे विचारधारा, त्या काळामध्ये युती झाली, बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजी, त्या काळात झालेली युती आमची काल परवा झालेली युती नाही आहे. आणि म्हणून एक विचारधारेने एकत्र आलेलो. आमची आयडिओलॉजी एक आहे, विकासाचा अजेंडा आमचा आहे. आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी NDAचं गठबंधन पुढे घेऊन जात आहेत नेतृत्वाखाली. देश पुढे जातोय, देशाची प्रगती होती आहे. आणि जिथं जिथं देशाकडे वाकडा नजराने कोणी पाहिल त्याला देखील धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्या देशाने केलं आहे. पाकिस्तानचं आपण पाहिलं, ऑपरेशन सिंदूरही पाहिलं, पहलगामचा दुर्दैवी हल्लाही पाहिला. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला अजेंडा हा विकासाचा आहे, विकासाला महत्त्व देतो. मगाशी मला सांगितलं की काय काय आपण केलेलं आहे. या ठिकाणी आज नदीतला गाळ काढण्यासाठी आपण त्यावेळेस निधी दिला, रिटर्निंग वॉलसाठी 15 कोटी दिले. आता निळी आणि लाल रेषा जी आहे, पूर रेषा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि मी आपल्याला सांगतो की इथं जे लोकांच्या चांगल्याचं आहे, पण जे लोकांना नुकसानकारक आहे, जे लोकांवर अन्यायकारक आहे, ते पुन्हा त्याचं फेर सर्वेक्षण केलं जाईल आणि त्यामध्ये लोकांना न्याय दिला जाईल. हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 27 कोटी आपल्या शाळा मागे उभी राहील. हजार लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. लाडकी उच्च शिक्षण, मग कोणाला मेडिकल करायचं आहे, ऑपरेशन केलं छोटं उच्च बच्चू, आणि ऑपरेशन केल्यामुळे तिचा जीव वाच, हा पण कार्यक्रम केला. लोकांच्या, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण 4 कोटी लोकांना फायदा दिला, 4 कोटी लोकांना. आणि 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला का? लाभ पूर्वी नव्हते, लाभार्थी नव्हते, योजना नव्हत्या, होत्या, पण त्याच्या चक्रा मारून लोक कंटाळून जायचे. परंतु आता त्यावेळेस आम्ही शासनच लोकांच्या दारी घेऊन झालो. आता विकास चिपळूणच्या घराघरात आपल्याला आणायचं आहे. आणि त्यासाठी युतीला मतदान करा अशी विनंती मी आपल्याला करतो. मी या ठिकाणी एकदा कोल्हापूरला शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये होतो. इथं मुस्लिम भगिनी पण दिसतात. एक मुस्लिम भगिनी स्टेजवर आली, तिच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो काहीतरी अडचण असेल तिची. म्हणालो काय झालं? तर म्हणाली इसका नाम दुआ है. मग मी म्हणालो काय झालं बाबा, क्या हुआ? तर बोले इन्हें तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून 3 कोटी रुपये दिले आणि त्या 3 कोटीमध्ये मी माझ्या या मुलीचं ऑपरेशन केलं, छोटं उच्च बच्चू, आणि ऑपरेशन केल्यामुळे तिचा जीव वाचला म्हणून तिचं नाव त्यांनी दुआ ठेवलं. 450 कोटी रुपये योगेश आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2.5 वर्षात लोकांना दिले. 70,000 लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. लाडकी बहीण योजना तर केलीच, पण लेक लाडकी लखपती योजना केली. या ठिकाणी ST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी 50% फी आपण सरकार भरत होतो. उच्च शिक्षण, मग कोणाला मेडिकल करायचं, इंजिनिअरिंग करायचं, कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, 50% सरकार भरत होतं, 50% ते पालकांनी भरायची होती. पण दुर्दैवाने एका मुलीने आत्महत्या केली. मी मुख्यमंत्री होतो, 12:30 वाजता एक TV वर बातमी ऐकली, बघितल्यानंतर मला फार मनाला वेदना झाल्या. मी एक संवेदनशील कार्यकर्ता आहे आणि त्याच वेळेस मला समजलं की त्या मुलीने आत्महत्या केली की 50% फी आपले वडील भरू शकत नाहीत, ते आत्महत्या करू शकतात आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी आपल्याला सांगतो, मी त्यावेळेस विचार केला की खऱ्या अर्थाने
आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, गोरगरिबांचं सरकार म्हणतो, आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी जर आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर आपल्या सत्तेचा, आपल्या राज्याचा उपयोग काय? त्याच दिवशी निर्णय घेतला आणि उच्च शिक्षणासाठी 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला.